नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. मी आज तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे करावे तसे भरावे. कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मग सुरू करूया. कोणे एके काळी वडगावात एक विधवा राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा तिच्या म्हातारपणाचा आधार होता. मुलाचे नाव नंदू होते. तो दिवसभर खेळत असायचा. अभ्यास करणे, काम करणे या गोष्टी जणू त्याला माहीतच नव्हत्या. आई त्याला समजावून सांगायची तेव्हा तो म्हणायचा, आई, तू कमावते आहेस ना, मग मी कमावून काय करू? एकदा नंदूच्या आईने त्याला धडा शिकविण्यासाठी आजारी पडण्याचे सोंग घेतले. मुलाला म्हणाली, बाळा, मी आजारी पडले आहे. माझे काही खरे नाही. माझ्याकडून कष्ट होत नाही. आपले बहुतेक उपाशी मरण्याचे दिवस जवळ आले आहेत. तू सुद्धा काहीच काम करीत नाहीस. नंदू म्हणाला, आई, मी असे होऊ देणार नाही. मी तुला उपाशी राहू देणार नाही. तू घरात आराम कर. मी कामाच्या शोधात जातो. तू माझ्यासाठी 4 भाकरी बनव. आईने त्याच्यासाठी 4 भाकरी बनविल्या. नंदू कामाच्या शोधात घराबाहेर पडला. कित्येक दिवस कामाच्या शोधात तो फिरला. काही दिवसांनी तो एका शहरात पोहोचला. त्या शहरातील हिरे व्यापाराला जाऊन तो भेटला. हिरे व्यापाऱ्याने त्याला नोकरीवर ठेवले. एक दिवस हिऱ्यांचा व्यापारी त्याला घेऊन जंगलात गेला. तिथे एक उंच आणि अवघड पर्वत होता. त्या पर्वतावर हिरे सापडायचे, परंतु हिरे शोधणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते. व्यापारी पर्वताच्या पायथ्याशी थांबला. त्याने नंदूला गोड पदार्थ खायला दिले. नंदू विचार करू लागला की मालक किती चांगला आहे. खाणे झाल्यावर व्यापारी म्हणाला, नंदू, आता तू या पर्वतावर चढ. तुला जे किमती मौल्यवान दगड सापडतील ते एका पोत्यात भर. ते पोते खाली फेकून दे. त्यानंतर तू खाली उतर. मग आपण घरी जाऊ. हिरे मिळाले की तू स्वतःच्या गावी जा आणि आईला आजपर्यंत कमावलेले धन देऊन टाक. त्याची चिंता कायमची मिटेल. तुझ्या आईची चिंता कायमची मिटेल. हे ऐकताच नंदू आणखीन खुश झाला. असा प्रामाणिक मालक सगळ्यांना मिळो असे नंदूला वाटत होते. असे त्याने मनातल्या मनात प्रार्थना केली. इतक्यात व्यापाऱ्याने स्वतःबरोबर आणलेली एक झोळी उघडली. त्यातून एक उग्र वासाचे भले मोठे गुंडाळलेले चामडे बाहेर काढले. ते जमिनीवर पसरवले. व्यापारी नंदूला म्हणाला, चल या चामड्यावर झोप. नंदू काही न समजून घेताच त्या कातड्यावर झोपला. व्यापाऱ्याने तत्काळ मजबूत दोरीने कातड्याची वळकटी केली. नंदू आतमध्ये गुंडाळला गेला. एवढ्यात 2 अजस्त्र गिधाडे आली. त्यांना मांसाचा उग्र वास आला होता. 2 गिधाडांनी स्वतःच्या पंजात ती वळकटी घेतली आणि ते उंच डोंगरावर गेले. डोंगरावरील एका खडकावर गिधाडांनी वळकटी ठेवली. त्या मांसाचा वास येताच तिथे आणखी गिधाडे गोळा झाली. त्या सगळ्यांनी एकाच वेळी त्या कातड्याला चोची मारायला सुरुवात केली. एका गिधाडाने त्या वळकटीला बांधलेला दोर तोडला. दोर तुटताच नंदू ओरडत बाहेर आला. एवढी सारी गिधाडे नंदूने आयुष्यात प्रथमच पाहिली होती. तो घाबरला. त्याच्या आरडाओरड्यामुळे गिधाडेही घाबरली. नंदू घाबरून पळत सुटला. डोंगराच्या टोकावर पळायला फारशी जागा नव्हती. काही गिधाडे त्याच्या मागे लागली. एवढ्यात नंदूने खाली पाहिले. व्यापारी खाली दिसतच होता. व्यापाऱ्याने नंदूला पाहिले आणि तो म्हणाला, नंदू, इकडे तिकडे बघ. आजूबाजूला खूप रंगीत दगड पडले आहेत. ते खाली फेकायला सुरुवात कर. नंदूने स्वतःला सावरले. मालकाची आज्ञा प्रमाण मानून तो दगड गोळा करून खाली फेकू लागला. व्यापारी आपली पोती भरू लागला. अचानक नंदूच्या मनात विचार आला की आपण खाली कसे जाणार. त्याने दगड फेकणे बंद केले आणि मालकाला विचारले की मी खाली कसा येऊ. ते मी तुला नंतर सांगतो. तू अगोदर काम संपव, व्यापारी म्हणाला. नंदू पुन्हा एकदा कामात गठून गेला. नंदू मनातून घाबरला होता. त्याला मालकाचा जीव येथील दगडांमध्ये का अडकला आहे हे समजेना.
त्याने स्वतःच्या खिशात सुद्धा थोडेसे दगड भरून घेतले. मालक आपल्याला खाली उतरवून घरी नेणार यावर त्याचा विश्वास होता. एवढ्यात सगळी पोती भरल्याबरोबर व्यापारी ती गाढवावर लादून निघाला. नंदू घाबरून ओरडला, मालक, मला सोडून कोठे जात आहात? आता तू तिथेच आराम कर. काही वेळातच ती गिधाडे तुला योग्य ठिकाणी पोहोचवतील. असे म्हणून व्यापाऱ्याने परतीचा रस्ता धरला. नंदू ओरडतच राहिला. थोड्या वेळाने नंदूने इकडे तिकडे पाहिले. त्याला एक मानवी कवटी दिसली. थोडी पुढे नजर जाताच आणखी काही कवट्या आणि हाडे दिसली. आता नंदूच्या लक्षात आले की व्यापारी आपणास येथेच का सोडून गेला आहे. ही सगळी तीच माणसं आहे की ज्यांना व्यापाऱ्याने दगडावर पाठविले होते. मला येथून बाहेर पडलेच पाहिजे. नंदूने अखेरपर्यंत लढा द्यायचे ठरविले. नंदू सुटकेसाठी मार्ग शोधू लागला. तो धाडशी होता. आईचे स्मरण करून त्याने लढायचे ठरविले. एवढ्यात एका मोठ्या गिधाडाने त्याच्यावर हल्ला केला. ती गिधाडे मानवी रक्ताला चटावलेली होती. गिधाडाने आपल्या पंजाचा एक फटका नंदूला मारताच तो कोलमडला खाली पडला. जमिनीवर पडताच नंदूच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली. नंदू कड्याच्या दिशेने पळू लागला. गिधाड त्याच्या पाठलागावर होताच. गिधाड हळूहळू त्याच्या दिशेने येऊ लागताच नंदूने अकस्मात त्याच्या अंगावर उडी घेतली. गिधाडाचे दोन्ही पाय घट्ट पकडून ठेवले. गिधाडाला काय होते आहे हेच कळेना. गिधाडही उडू लागले. नंदू हवेत लोंबकळू लागला. गिधाडाला नंदूचे वजन सहन करणे अशक्य होते. नंदूच्या